मिसिंग लिंक दिसतोय इथून. मिसिंग लिंक, तो मिसिंग लिंक बघायला थांबलेलो. अजूनपर्यंत बघितलं नव्हतं मिसिंग लिंक. काही समोर ट्रेन आलं. ट्रेन ऑटो कनेक्ट नव्हता झाला. माईक तुमच्या आईचं पूजन. क्या बोलूं मैं इस पे, क्या बोलूं क्या मैं इस पे, मैं कुछ बोल ही नहीं सकता. चहा पिऊया, वडापाव खाऊया. आय लव लोणावळा. क्या तो नी न भातुनी मी आलो या लोणावळ्यात. मित्रांनो दुःख आयुष्यभर डेंजर. आई तुझ्या नाराशीला ट्रेकिंग नाव चिकट आपले शूज चांगले आहेत. ते डिकॅथलॉनवाले आहेत, ट्रेकिंगसाठीचे आहेत, म्हणून काय प्रॉब्लेम नाही. काम 25 आहे. तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एक्सप्लोर विथ लक्ष्मण. आपण आज चाललोय कोरीगडला. आपल्यासोबत अजून एक बाईक आहे, आपला मित्र आहे प्रसाद. तुम्हाला माहिती असेल, अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आता वाजलेत 5:30. आम्ही आज 5:30ला निघालोय. लवकर पोहोचायचंय. कमीत कमी 8 पर्यंत आम्हाला कोरीगडच्या खाली पोहोचायचंय. आपल्या भावाची पहिली राईड आहे आपल्यासोबत. आपण त्याला घेऊन चाललोय. कसा एक्सपिरियन्स येईल तो सांगेल तुम्हाला पुढे. चला जाऊया आपण आता. तर चला मित्रांनो, निघूया आपण. आपला प्रवास चालू झालाय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो, या पावसामधला पहिला आपला ट्रेक आणि पहिला गड तो आपण फिरतोय. तुम्हाला क्लिअर दिसतंय ना, कारण मी नाईट व्ह्यू लावलाय. थोडं वाईल्ड अँगल नसेल दिसत, पण ठीक आहे. आज संडे तर भरपूर रायडर्स लोक आपल्याला भेटणार. मजा येईल आपल्याला. चला जाऊया. कुठेतरी चहा प्यायला थांबायला लागेल, आणि सकाळी 5-4ला उठलोय, तर चहा पिणं गरजेचं आहे कुठेतरी. मित्रांनो, कोरीगडला याच्या अगोदर मी 3 ते 4 वेळा गेलोय. तरी पण माझं असं असतं की वर्षातून एकदा तरी कोरीगडला जावं. भारी वाटतं. आणि जो गड आहे ना, तो असं वाटतं की प्रॉपर त्याची तटबंदी वगैरे अशी आहे, तर फील होतो की आपण गडावरती चाललोय. तुटलेली वगैरे नाही तटबंदी, नवीन रिपेअर केली ऑब्व्हियसली. बट असं एवढा मोठा गड आहे आणि सर्व तिकडे आहे ना, धुकं आणि तिकडचं वातावरण खूप भारी वाटतं. आणि जे पाणी येतं ना, तुम्हाला माहिती असेल, व्हिडिओमध्ये बघितलं असेल, जे पावसामध्ये जे पाणी येतं ते भारी वाटतं. मित्रांनो, कळंबोईला पोहोचलो आहे. हा जर ब्रिज पकडला तर डायरेक्ट जाणार आपण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. पण आपल्याला तो ब्रिज न पकडता खालून जायचं आहे. माझ्या एका मित्राने हा ब्रिज पकडून डायरेक्ट गेलेला, तो त्याला मध्ये अडवलेलं पोलिसांनी. आणि काय ते 3,000 रुपये फाईन मागत होते. पण त्याने एकाला कॉल लावून दिला, सोडून दिला त्याला. आणि तो चुकीने गेलेला, मुद्दाम गेला नव्हता. त्याच्यामुळे फाईन वगैरे काय भरली नाही. पोलीस पण चांगले होते. पण जर मुद्दामून कोण गेला उत करायला तर फाईन घेतात तिथे. एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जाऊ नका. मित्रांनो, ब्रिजवर थांबलोय. मिसिंग लिंक दिसतोय इथून. मिसिंग लिंक, तो मिसिंग लिंक बघायला थांबलेलो. अजूनपर्यंत बघितलं नव्हतं मिसिंग लिंक. हा बघा, इथे दिसतोय. कसा व्ह्यू आहे, एक नंबर ना. आवाज इथे माईक लावायला लागतोय. माईक काढलाय तिथून मी, त्याच्यामुळे पण भारी वाटतंय. समोर ट्रेन आलं. ट्रेन मित्रांनो, झालं आता. इथून निघूया. फोटो वगैरे काढून झालेत. जास्त वेळ पण झालाय. जाऊया. चला आपण काहीतरी खाऊया, नाश्ता करूया आणि डायरेक्ट वरती. मित्रांनो, मागासपासून जे बडबडलं ना, तर मला आवाज नसेल गेला, कारण माईकच बंद होता. माईक चालूच नव्हता. तिथे मस्त धबधबा वगैरे गेला मागे, जो तुम्हाला माहिती असेल, लोणावळ्याच्या वरती थोडं एक नाही का डॅमचं पाणी खाली पडतं, धबधबाच आहे तो. ते गेलं तिथे मी बोलत होतो काहीतरी तुमच्याशी, तर तुम्हाला काहीच ऐकायला गेलं नसेल. फुटेज असतील पण ते ऐकायलाच गेलं नसणार तुम्हाला, तर काय फायदा नाही त्याचा. चले. ऑटो कनेक्ट नव्हता झाला. माईक तुमच्या आईचं पूजन. क्या बोलूं मैं इस पे, क्या बोलूं क्या मैं इस पे, मैं कुछ बोल ही नहीं सकता. हाय भाई, कसे येतात? डेंजर आहेत. नाद नाही यांचा. नाद खोळा गेम प्ले यांचा. नाद खोळा गेम प्ले. तुम्ही खालून जाऊया. वरतून पण जाऊ शकतो, बाईकवाले तर जातात. ठीक आहे, आपण खालून जाऊ. रूल्स फॉलो करू, रूल्स. मित्रांनो, तुम्हाला एक इथे लोणावळ्यामध्ये तो आयशा विला आहे, तुम्हाला माहिती आहे का? आयशा विला, त्याची स्टोरी, जी भूताची स्टोरी आहे काहीतरी. तिथे रोल्स रॉयस पण त्यांची उभी आहे. तुम्हाला माहिती आहे का? त्यामुळे तुम्हाला तो बंगलो दाखवतो मी कोणता आहे. हा बघा, इथे हे लोक पोरं थांबलेत ना. हा बघा, हा वाला आहे. हा आयशा विल्ला आहे. हे बघा, तिथे रोल्स रॉयस आहे आणि हा विल्ला आहे. मित्रांनो, आपल्याला इकडून जायचं आहे. इकडे या साईडला जायचं आहे, कोरीगडला जायला. पण आता आपण नाश्ता करायला सरळ जाऊया, कारण ते समोर आहे थोडं नाश्ता करायला तिकडे. आणि मी लोणावळ्यात कधी आलो तर तिथेच जातो नाश्ता करायला. तुम्हाला सांगितलं त्याच्या अगोदर पण.
कारण मला तिथे वडापाव वगैरे चटणी मस्त लागते, एक नंबर. चहा पिऊया, वडापाव खाऊया आईच्या गावात. गाईज कशीही गाडी चालवता तो, म्हणजे माणूस मरेल इथे. हा बघा इथे इथे पेट्रोल पंप आहे. यायचं कसं माहिती आहे, लोणावळ्यातून सरळ पुढे यायचं, ह्या साईडला एक पेट्रोल पंप आहे. दाखवतो तुम्हाला पेट्रोल पंप कुठे. हां हे बघा इथे पेट्रोल पंप आहे. त्या पेट्रोल पंपाच्या बाजूलाच एक्झॅक्ट ही टपरी आहे ना, तिथे जायचं आपल्याला. त्या टपरीवरती समोर, त्या टपरीवरती नाश्ता करायला जायचं. आजोबा आहेत की कोण आहे काय माहीत, बट आजोबाच असतील आय थिंक सो. हां आजोबाच आहेत. हे बघा तिथे जायचं वडापाव खायला आपल्याला. मित्रांनो आपला वडापाव आला आहे, आपण खातो आहे. मला जर पूर्ण व्हिडिओ बघायचे असेल ना, इंस्टाला व्हिडिओ टाकले, जाऊन नक्की बघा. हे बघा वडापाव आलेत. हा माझा वडापाव आहे, एक ऑलरेडी खाल्ला आहे. चला मित्रांनो निघूया आपण आता. थोडं फ्रेश वगैरे झालो, वडापाव खाल्ले, चहा नाही पिले आणि ॲसिडिटी वगैरे होईल दिवसभर, आपल्याला दिवस काढायचे. चला जाऊया, बाय. चलो चले रिटर्न. 8:30 9:15 वाजले मित्रांनो. आपण 5-5:30ला काहीतरी निघालो आहे. 9:15 म्हणजे 3 तास झाले आपण लोणावळ्यातच आहे. पोचलो पाहिजे होतं आता या आतापर्यंत आपण. आय लव लोणावळा. मित्रांनो धुकं बघा किती आहे, दिसतंय का तुम्हाला? पुढचं काहीच दिसत नसेल एवढं धुकं आहे. धुकंच धुकं आहे, डेंजर. आता खरं वाटतंय कुठेतरी आलोय. ते बघा त्या साईडला बघा, पूर्ण कोहराही कोहरा आहे आणि हवा वगैरे एकदम खूप डेंजर आहे. हे बघा समोरच्या गाड्या पण दिसत नाहीत, एवढं धुकं आहे. लाईट चालू करायला लागेल, थांबा लाईट चालू करते. हे बघा धुकं बघा किती आहे. हे बघा टायगरच्या मागे गाडीत येत नाही, नंबर प्लेटच नाही. धुक्यातूनी न भातुनी मी आलो यालो नावळ्यात. पोंचो उडाले, पोंचो कोणाचा तरी पोंचो. हा मित्रांनो धुक आई शपथ डेंजर. आई तुझ्या नाराशी टाक मित्रांनो, डेंजर आहे बघा, काहीच दिसत नाही. आई शपथ एक नंबर मजा. कसलं धुक आहे भाई आईच्या गावात. थांबा काहीच, आई अक्षरशः काहीच दिसत नाही, काहीच. हे बघा पप्प्या चालू आहेत, काहीच दिसत नाही. आई शपथ. हे टायगर पॉइंट. हे बघा इथे आता एक जो रोड होईल तो बघा, असं दोन्ही साईडने झाड्या आणि मधून आपण चाललोय बघा. आता हे बघा आला काय रोड आहे बघा ना, असं वाटतं कुठेतरी अमेझॉनच्या जंगलामध्ये गाडी चालवतोय. एक नंबर. दोन्ही साईडने झाडे आहेत आणि मधून गाडी चालवतोय आपण. थोडा पाऊस पाहिजे होता, पाऊस असता अजून मजा आली असती. भारी वाटतंय. असेच रोड पाहिजे बाईक रायडिंगसाठी. थंडी लागते मला जाम. आता इकडे धुकं कमी आहे, पण वरती धुकं खूप असणार किल्ल्यावरती, तो प्रॉब्लेम आहे. इकडे तर आता बघा पूर्ण दिसतंय, कधी कधी इथे पण इथलं पण पूर्ण दिसत नाही. वरती जे एवढं धुकं असेल ना तेवढे वाट लागेल, कारण की काय बघायलाच भेटत नाही व्ह्यू. मित्रांनो तिथे पार्किंग केली आहे गाड्यांची आणि आता निघालो. आपला ट्रेक स्टार्ट झाला आहे. हा बघा स्टार्ट ट्रेकिंग. वी आर ट्रेकिंग नाव. चिकट आपले शूज चांगले आहेत, ते डिकॅथलॉनवाले ट्रेकिंगसाठीच आहेत म्हणून काय प्रॉब्लेम नाही, पण थोडं चिकट आहे. हे बघा अशा ह्याच्यात कसं जाणार. प्रसाद काम 25 आहे पोराचा. गाईज वाट लागते. हे घे मला पकड ना, हे पकड ना. मित्रांनो हे काय स्टार्टिंगलाच असं झालं, नको पकडू. शी अख्खा लाल होऊन जाईल. हे एवढंच आहे, बाकी काय नाही. गाईज काम 25 झालंय. तुम्हाला आवाज येतो की नाही ते पण नाही माहिती. पाऊस मजबूत आला, माईक पण आतमध्ये टाकलाय. हा वॉटरप्रूफ आहे म्हणून टेन्शन नाही, पण याच्यामध्ये तुम्हाला आवाज येईल की नाही ते पण नाही माहिती, कारण की पाऊस जास्त आहे. काय करू, हे टाकू आतमध्ये? काय करू आतमध्ये टाकू? नाही राहू दे. गेला तर गेला. वॉटरप्रूफ कंपनीने सांगितलं वॉटरप्रूफ आहे, वॉटरप्रूफ आहे की नाही आता खरं समजेल. बाईकवरती पण एवढं समजत नाही. ही घरी टेस्ट आहे याची, मजबूत गर्दी आहे. संडेला नाही आलो पाहिजे. काही लोक तर 4:30 वाजता गेलेत वरती. अशा रस्त्यांमध्ये कसं जाणार, पण वाकून जायला लागते. अशी ट्रेक करायला मजा येते. पाऊस असलो ना तर अशीच ट्रेक करायची आणि अशा किल्ल्यांवरती जायला मजा आहे. तिथं स्टार्टिंगपासून पायऱ्या वगैरे आहेत ना, तिथे एवढी मजा नाहीत. याला पण पायऱ्या आहेत पण थोडं लांब आहेत. आता पुढे जाऊन पायऱ्या लागतील, पण त्याच्या अगोदर खूप ट्रेक आहे. ट्रेक म्हणजे 20 मिनिटाचा ट्रेक आहे त्याच्या अगोदर. तर त्या ट्रेकमध्ये जास्त मजा येते ना की पायऱ्यांमध्ये.
काही जर असा ट्रेक करू शकता अशा पाण्यांमध्ये वगैरे तरच कोरीगडला नका नका आहे. हनुमंताची आहे आणि बाप्पांची मूर्ती आहे दोघांची पण. त्या साईडला गड आहे आणि इथे बाप्पांची आणि हनुमंताची मूर्ती. या बाप्पांची मूर्ती आहे आणि ही हनुमंतांची मूर्ती आहे. मित्रांनो वरती पिंड पण आहे हे बघा. पण भारी आहे, लय आवडलाय मला. त्या अगोदर पण आलोय मी, पावसामध्ये पण एकदा आलेलो, छत्री वगैरे काहीच नव्हती तेव्हा आलेलो, भिजत होतो तेव्हा. काहीच पायऱ्यांजवळ पोचलोय. पण इथे या साईडला एक रोड आहे, तो डायरेक्ट पायऱ्यांजवळ येतो. पण ते फायदा नाही त्याचा. इथे पायऱ्या आहेत आणि इकडून डायरेक्ट रोड पायऱ्यांची पूर्ण वाजता तुम्ही स्टॉप करेल. 1647 मध्ये महाराजांनी कोरीगड किल्ला स्वराज्यात जिंकलेला. चला जाऊया. जय शिवराय. म्हणजे जो तहत आलेला ना मी जरा जे जयसिंगांसोबत तेव्हा जे 23 किल्ले दिलेले त्याच्यामध्ये हा किल्ला नव्हता दिला. हा आणि ह्याच्यासोबत अजून 11 किल्ले स्वराज्यातच होते. असा हा किल्ला आहे. तो काय नाव होतं, कोराई काय नाव होतं तिथे मग, कोवारी नाव होतं त्याच्या अगोदर त्या किल्ल्याचं. त्यानंतर कोरीगड नाव झालं. कोवारी किल्ला, कोरियाई पण म्हणतात ना. कोराई. कोराई भारी वाटतं पूर्ण हिरवं हिरवं गड चढतोय. काय माहिती आहे का, एक नंबर. थोडा आवाज आला ऍडजस्ट करा कारण माईक नाहीये. जय जय शिवराय. मित्रांनो हे बघा, हर हर महादेव. जय भगवान. जय शिवराय. गणपती बाप्पा मोर. गणपती बाप्पा. चला वरती. आणि पाणी बघा गाईस, एक नंबर. अशा पावसामध्येच ह्या इथे मला हेच बघायचं होतं. मित्रांनो काय माहोल आहे बघा ना, एक नंबर वाटतं. हे बघा इकडे बघा कोरीगडाला आज एवढी गर्दी आहे ना, विचार पण करू शकत नाही एवढी आज गर्दी आहे. पाऊस जास्त आहे त्याच्यामुळे सगळेच बाहेर पडले आमच्यासारखेच. पण आम्ही उन्हाळ्यात जास्त फिरतो, पावसात थोडा कमी फिरतो. अरे आपण उन्हाळ्यात जास्त फिरतो ना, उन्हाळ्यात जास्त फिरतो कारण उन्हाळ्यात चांगले गड बघायला भेटतो. पावसाळ्यात आहे ना काय बोललं, पावसाळी बेडकं बाहेर निघतात, पावसाळी बेडकं बाहेर निघतात आणि त्याच्यातून आम्ही नाही येत. आम्ही उन्हाळ्यात जास्त फिरतो. पावसात पण फिरायचं, उन्हाळ्यात पण फिरायचं. 12 महिने गाड्यांवरती जायचं. त्या काळात मावळे शिवराय तिथे चढत असतील. काय आता आपलं भक्त आहे ना, जिरले मित्रांनो दरवाजाजवळ पोचलोय आता. ते बघा काहीच दिसत नाही. हा ना बा, हो दरवाजाजवळ पोचलोय, गणेश दरवाजा. तिकडे वरती जातोय या साईडला. प्रसाद गेलाय, बघूया काय आहे ते. भारी वाटत असेल व्ह्यू. मला काय दिसणारच ना, माझी हाईट कमी आहे. हो बोल काय बोलायचं तुला. चल जाऊया वरती. काही ज्याच्या पुढच्या ज्या व्हिडिओ असतील गडाच्या वरती त्या पुढच्या व्हिडिओमध्ये येतील, पुढच्या पार्टमध्ये. कारण हे खूप मोठी व्हिडिओ होणार आहे त्याच्यामुळे पुढचा पार्ट नक्की बघा. हा पार्ट इथेच संपवतो, पुढचा पार्ट बघा.